अमेरिका इस्रायल वर्सेस इराण हे युद्ध मोठ्या प्रमाणात सुरू आहे। ते युद्ध आता विश्व युद्धाकडे वाटचाल करत आहे, परंतु या युद्धावर कोणीही मध्यस्थी करायला तयार नाही। गेले कित्येक दिवस हे युद्ध तसंच सुरू आहे। इराण हा एकटा देश अमेरिका आणि इस्रायलला पुरून उरतोय असं दिसून येत आहे। अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या हल्ल्याला ते प्रत्युत्तर देत आहे, परंतु इराणच्या समर्थनामध्ये भारत सरकार नाही तर भारतातली जनता इराणच्या समर्थनामध्ये उतरलेली आहे। खामनाई गेल्यानंतर भारतामध्ये बरेच ठिकाणी मोर्चे काढण्यात आले खामनाईच्या समर्थनामध्ये आणि इस्रायल अमेरिकेचा या मोर्चामध्ये निषेध देखील केला। तरी देखील भारत सरकारने इराणच्या समर्थनामध्ये तोंड देखील उघडलं नाही, एक साधा ट्विट देखील केला नाही। अमेरिका इस्रायल वर्सेस इराण या युद्धावर बोलताना महाराष्ट्रातील मोठे नेते राज ठाकरे बोलताना म्हणाले, इराण आपल्याला सर्वात जास्त तेल पुरवठा करतो, भारताचं सगळ्यात जास्त तेल हे इराणहून येतं। तरी देखील भारत सरकारने इराणचे मोठे नेते खामनाई गेल्यानंतर देखील त्यांच्या समर्थनात त्यांच्या पाठीशी असल्याचा एकही ट्विट केला नाही। इराण हे आपल्याला रुपयामध्ये तेल द्यायचं जे की बाकी देश देत नव्हते, परंतु इराणने आपल्याला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। काश्मीर मुद्द्यावर देखील इराण आपल्या पाठीशी होतं, तरी देखील भारताने इराणला साथ दिली नाही। खरं तर भारताने इराणला साथ द्यायला पाहिजे होती, जे की भारताने इराणला साथ दिलेली दिसून आली नाही। राज ठाकरे हे मुसलमानाचे कट्टर विरोधक असताना देखील इराण हा पूर्णपणे मुस्लिम कंट्री आहे, तरी देखील राज ठाकरे यांनी त्यांना समर्थन दिलेले आहे, कारण की ज्या देशाने आपली अडचण सांभाळून घेतली त्या देशाला समर्थन देणं हे महत्त्वाचं ठरतं। जातपात न पाहता राज ठाकरे यांनी समर्थन दिलेलं आहे, परंतु अद्यापही भारत सरकारने इराण विषयी कोणतंही डिसिजन घेतलेलं नाही। भारत हा पूर्णपणे अमेरिका आणि इस्रायलला पाठिंबा देत आहे का हे देखील अजून उघड आलेलं नाही। फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये इराणचे समर्थक आपल्याला पाहायला मिळतील। भारत सरकारने इराणला पाठिंबा नाही दिला तरी देखील इराणच्या राष्ट्रपतींनी भारताला तेल पाठवून दिलं, कारण की भारतातली जनता ही प्रेमळ आहे, त्यामुळे भारतातल्या जनतेकडे पाहून इराणच्या राष्ट्रपतींनी तेल भारताला दिले। तर या विषयावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि भारताने कोणाला साथ द्यायला पाहिजे हे देखील कळवायला विसरू नका।